मराठा बांधवांना या राज्यातल्या सगळ्या की आरक्षण 100% मिळणार आहे आणि माझे हात जोडून विनंती, हा समाजासाठी मी एक प्रामाणिक काम करतो आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही आहे. काळजी करू नका. जिवारी लागल असं पाऊल आपल्या मराठा बांधवांनी मुलांनी उचलू नका, ही माझी सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती आहे. की काल बीडमध्ये सुद्धा आत्महत्या झाली. अतुल भैया कवचट, राणीताई जालन्यामध्ये त्यांनी पण केली. सिल्लोडमध्ये आपले काळे भैया यांनी पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. माझे हात जोडून विनंती आहे की आपण प्लीज आत्महत्या करू नका. हुकला नंबर तर हुकू द्या. आपण आणखीन शिकू, लढू. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा शिका, परंतु कायमचं आयुष्य संपू नका, ही माझी सगळ्या बांधवांना मनापासून हात जोडून विनंती. भाऊ, शेवटी कोणी नसतं बरं का. शेवटी आपल्या आईबापाला आपणच असतो. त्यामुळं थोडासा विचार करा. तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवस, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही आज एखाद्या टक्क्यावर नंबर हुकतो, काहींना टक्केवारी नसून ते नोकरीला लागले जाते, तुम्ही लागली जात नाही. तुमची भावना विद्यार्थ्यांची, मराठा विद्यार्थ्यांची योग्य आहे, पण असं काही करू नका की तुम्ही कायमच संपायला लागला. आपण 1-2 वर्ष गॅप पडला, काय हरकत नाही, पडू द्या, पण तुम्ही पाहिजेत. तुम्ही गरजेचे आहेत. आईबापाला गरजेचे आहेत, समाजाला गरजेचे आहेत, त्या राज्याला, या देशाला तुम्ही गरजेचे आहेत.